पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात मुक्त व्यापार आणि दहशतवादासह अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा, 6 करारांवर स्वाक्षऱ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत 10व्या रायसिना संवादाचं उद्घाटन. ख्रिस्तोफर लक्सन यांच्यासह देश-विदेशातले मान्यवर उपस्थित. राज्यावर असलेली महसुली आणि राजकोषीय तूट मर्यादित प्रमाणात, ही तूट आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांची ग्वाही. राज्यहिताच्या कोणत्याही योजना बंद करणार नाही. लाडकी बहीण योजनेतून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी वित्तीय संस्थांनी सहकार्य करण्याचं वित्तमंत्र्यांचं आवाहन. वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवडाभरात राज्याचं वाळू धोरण होणार जाहीर. महसूल अधिकाऱ्यांसारखेच पोलिसांनाही अधिकार देण्याचा विचार. चंद्रशेखर बावनकुळे. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी कृती दलाची स्थापना करणार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे. राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या 5ही उमेदवारांचे अर्ज दाखल. उमेश म्हेत्रे यांच्या अपक्ष अर्जामुळे 5 जागांसाठी 6 अर्ज दाखल. आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. भिवंडीत शिवरायांच्या पहिल्या भव्य मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. आणि कबड्डी विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात. पुरुषांचे 10 आणि महिलांचे 6 संघ होणार सहभागी.